नमस्कार मंडळी. तर आज आमच्या सोबत आहेत आमचे स्टुडंट. मॅडम नाव सांगा. पूजा सोनवणे. किती दिवस झाले ट्रेनिंग घेऊन? मला 8 दिवस झाले. ऍडमिशन घेतली तेव्हा काय एक्सपिरियन्स होता तुमचा? झिरो एक्सपिरियन्स, कधी ड्रायव्हिंग सीटवर बसली पण नव्हते. हा. आता मला 8 दिवस पूर्ण झाले. आज कसं वाटतंय? आज मला कॉन्फिडन्स वाढला आणि मी एकटी हँडल करू शकते. हा ठीक आहे. तर बघा आता गिअर कोणता आहे आपल्या गाडीचा? आता सेकंड आहे. आपल्याला तिसरा गिअर टाकायचा आहे. तिसरा गिअर टाकताना गाडीचं स्पीड किती पाहिजे कमीत कमी? हा ठीक आहे. तर आता स्पीड वाढवा, कंटिन्यू वाढवा. 30 पर्यंत गेला, क्लचचा पाय पूर्ण दाबायचा आणि थर्ड गिअर टाकायचा. गिअर टाकताना आपण राईटवाला पाय कुठे ठेवतो? ब्रेकवर ठेवतो. गिअर चेंज करताना आलं लक्षात? जेणेकरून एक्सिलेटर दाबायचं वेळ येणार नाही आपल्याला किंवा गरज पडणार नाही. आता आपण तिसऱ्या गिअरमध्ये आहे, पण समोर आला चौक. हे बघा आता चौक आला, तर आपण काय करणार? गिअर सेकंड घेणार. आता चौक क्रॉस होईपर्यंत आपण काय यूज करणार? क्लच आणि ब्रेक. दोन्ही साईड बघा. चला, चौक क्रॉस केला, पुढे फ्रंट फ्री आहे आपला, जास्त ट्रॉफिक नाहीये. मग आपण लगेच तिसरा गिअर पण टाकू शकतो. क्लच दाबा, लगेच तिसरा गिअर सोडून द्या, लगेच स्पीड द्या. आलं लक्षात? तिसरा गिअर टाकताना आपल्या गाडीचं स्पीड कमीत कमी 30 पाहिजे. आता स्पीड डाऊन झाली, लगेच सेकंड टाका. सेकंड टाकण्यासाठी आपल्या गाडीचं स्पीड कमीत कमी 20 पाहिजे. आलं लक्षात? हा झाला डाऊन करताना सेकंड गिअरचा स्पीड. पण जर तुम्हाला आता इथं चौक आहे, अर्धा क्लच ब्रेकचा वापर करणार तुम्ही, क्लच अर्धाच दाबायचा. जर तुम्ही अर्ध्यापेक्षा क्लच जास्त दाबला तर गाडीचा मोसम तुटतो आणि स्पीड डाऊन होतं. मग अशा वेळेस तुम्हाला सेकंड गिअर मध्ये गाडी चालवणं कठीण जातं. जर गाडीचा स्पीड 20 मायनस झाला, द्या स्पीड 20 मायनस झाला, तर मग काय करावं लागेल? पहिल्या गिअरला गाडी उचलायची. कुठल्या गिअरला? पहिल्या गिअरला. चला आता हळूहळू. राईटचं डिस्टन्स बघा मिररमध्ये. व्हाईट लाईन असतं कुठं? डिवायडरच्या खाली साईडला. आता ती ब्लर झालेली आहे, तुम्हाला दिसत असेल, ब्लर झाली. ती लेन क्रॉस करायला नाही पाहिजे आपल्याला, म्हणजे लेन क्रॉस नाही करायची कधीच. ती आपल्याला या बाहेरच्या राईटच्या आरबीएम मध्ये दिसायला पाहिजे. अशा प्रकारे आपण सेफली गाडी चालवायची.